पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळ सोन्याचा देते लहाळ. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो. सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमी भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमी सण साजरा केला जाणार आहे. श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री ठीक 12 वाजता कंसाचा बंदिवासात भगवान श्रीकृष्णांचा पिता वसुदेव व माता देवकी यांच्या पोटी जन्म झाला आणि श्री विष्णूंनी 8वा अवतार कृष्णांच्या रूपात घेतला. श्रीकृष्ण हे देवकीचे 8वे अपत्य म्हणून जन्माला आले होते. मथुरेत जन्म झाल्यानंतर कृष्ण गोकुळात गेला, जिथे त्यांचा जन्मोत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो. यालाच बऱ्याच ठिकाणी दहीहंडी असेही म्हणतात. तर नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची, पूजेसाठी लागणारे साहित्य मंत्र या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कृष्ण जन्माष्टमी तिथीची सुरुवात 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3:39 सुरू होईल आणि 27 ऑगस्ट रोजी पहाटे 2:19 समाप्त होईल. तर सोमवारी रात्री 12 वाजता आपल्याला ही पूजा सुरू करायची आहे. उदय तिथीनुसार 26 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे आणि कृष्णाच्या पूजेची शुभ वेळ आहे सोमवारी रात्री 12:01 ते 12:45 असणार आहे. त्यामुळे बाळकृष्णाची पूजा करायला आपल्याला 45 मिनिटांचा वेळ भेटणार आहे. जन्माष्टमीला प्रभू कृष्णांची विशेष पूजा केली जाते. तर या पूजेसाठी काय काय साहित्य लागतंय ते आधी आपण पाहूया. तर मी मगाशी जे साहित्य व्हिडिओमध्ये दाखवलेलं म्हणजेच गंगाजल, त्यानंतर पंचामृत, बाळकृष्णाची मूर्ती, गणपतीची मूर्ती, पाळणा, मिठाई, सुका मेवा, तुळशीपत्र, पिवळ्या रंगाची फुले, गजरे इत्यादी, धूप, दीप हे साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे. तर आता करूया पूजेला सुरुवात. तर नेहमीप्रमाणे लवकर आपल्याला उठून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर सर्व देवांची पूजा करायची आहे. त्यामध्ये आपल्याला कृष्णाची सुद्धा पूजा करायची आहे आणि जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता कृष्णाची विशेष पूजा करायची आहे. तर ती आपण जिथे पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि पाट किंवा चौरंग मांडायचा आहे. त्याखाली आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आणि पाटाभोवती पण छान अशी रांगोळी काढायची आहे. आणि सर्वात आधी आपण गणेशाची पूजा करायची आहे. तर गणेशाला आपण स्नान घालायचं आहे. पंचामृत आणि पाण्याने आपण गणपतीला स्नान घालायचं आहे आणि अभिषेक करताना ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर गणपतीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर ती स्थापन करायची आहे. गणपतीची मूर्ती स्थापन करताना त्याखाली अक्षदा टाकाव्यात. त्यानंतर गणपतीची मूर्ती स्थापन करावी. नंतर गणपतीला हळदी, कुंकू, दुर्वा आणि फुले वाहावेत. तर सेम अशाच प्रकारे आपल्याला कृष्णाचीही पूजा करायची आहे. तर कृष्णाला पूजा करताना त्या तामणामध्ये परत अभिषेक करायचा आपल्याला. कृष्णाची मूर्ती ठेवून पंचामृत आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. पाण्याने अभिषेक केल्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाला चंदन आणि पिवळी फुले अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे चंदन मिश्रित पाण्याने परत आपल्याला श्रीकृष्णाला अभिषेक करायचा आहे. त्यानंतर परत जलाने आपल्याला कृष्णाला अभिषेक करून मूर्ती स्वच्छ पुसून अशी घ्यायची आहे. ही पूजा आपल्याला 12:01 ते 12:45 करायची आहे. तर या वेळेत केलेली पूजा ही कृष्णाला अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळे आपल्याला काही लाभही होतो, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे शुभ मुहूर्तावर केलेली पूजा ही देवांना अत्यंत प्रिय आहे आणि त्या मुहूर्तावरच आपण ही पूजा करायची आहे. तर इथे कृष्णाची मूर्ती व्यवस्थित अभिषेक करून झालेला आहे आणि पुसून घेतलेली आहे. आता ही मूर्ती आपल्याला डायरेक्ट पाळण्यामध्ये नाही ठेवायची, तर आधी स्थापन करून घ्यायचे आणि त्याची विधिवत पूजा करून घ्यायची. तर कृष्णाला मी एक छोटासा असा ड्रेस आणलेला, तर तो मी ड्रेस घातलेला आहे. त्यानंतर मुकुट, मोरपीस असे जे काही तुम्ही दागिने बाजारामध्ये या वेळेत उपलब्ध असतात
म्हणजे जन्माष्टमीच्या टायमाला, तर ती दागिने तुम्ही घेऊन यायचे आहेत आणि मस्त असा बाळकृष्णाला साजे शृंगार करायचा आहे. श्रीकृष्णांना चंदन आणि पिवळा रंग अतिशय प्रिय आहे, त्यामुळे मी इथे पिवळ्या रंगाचं वस्त्र जे मिळतं त्या टाईपमध्येच घेतलेलं आहे आणि पाटावर पण मी पिवळ्या रंगाचंच वस्त्र अंथरलेलं आहे. आता श्रीकृष्णाला मी वस्त्रमाळ सुद्धा अर्पण केलेली आहे आणि आता हळदी कुंकू आणि चंदनाचा टिळा आपल्याला लावायचा आहे. तर इथे कृष्णांची पूजा म्हणजे कृष्णांना पूर्ण सजवून झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला पूजा करायची आहे. तर सर्वात आधी मी दिवा प्रज्वलित करून घेतलाय आणि दिव्याला हळदी कुंकू आणि फूल अर्पण केलेलं आहे. तर पाळणा मी असं मस्त सजवलेला आहे. तुम्ही बघू शकता, मी घरीच असा मस्त गजरा केलेला आहे आणि पाळणा सजवलेला आहे. पाळण्यामध्ये पण मी पिवळ्या कलरची फुलांच्या पाकळ्या अशा मस्त सजावट करून घेतलेली आहे. आता अगरबत्ती लावून आपल्याला गणपतींची पूजा करायची आहे. गणपतीची पूजा केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांची आपल्याला पूजा करायची आहे. त्यानंतर अलगत उचलून आपल्याला कृष्णाला पाळण्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर घरातल्या ज्या ज्या स्त्रिया आहेत विवाहित त्यांना घेऊन आपल्याला पाळणा म्हणायचा आहे. श्रीकृष्णाला लोणी अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे या दिवशी लोण्यांचा नैवेद्य जरूर दाखवा आणि जी काही तुम्हाला लहान मुले मिळतील तर त्यांना लोणी, साखर आणि दही यांचा प्रसाद नक्की द्यावा. तर मी इथे एका वाटीमध्ये गोपाळकाला घेतलेला आहे म्हणजे सुंठवडा आणि एका वाटीमध्ये मी लोणी घेतलेला आहे. तर प्रत्येक नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये तुळशीपत्र अवश्य घालावे. आता आपल्याला जी घरात फळे आहेत ती सुद्धा अर्पण करायची आहेत, त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. तर त्यावर सुद्धा मी एक तुळशीपत्र ठेवलेलं आहे. आता आपल्याला मिठाई अर्पण करायची आहे आणि सुकामेवा सुद्धा अर्पण करायचा आहे. जर ह्याच्यापैकी कुठलीही गोष्ट नसेल तुमच्याकडे तर चालू शकते, शेवटी भाव महत्वाचा आहे. पण माझ्याकडे सर्व अवेलेबल होतं त्यामुळे मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व दाखवलेलं आहे. तर मिठाई पण अर्पण केली आणि सुकामेवा सुद्धा अर्पण करून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला या नैवेद्याला पाणी फिरवायचं आहे आणि नैवेद्य समर्पण करायचं आहे. त्याआधी मी आता कृष्णाला पाळण्यामध्ये अलगत उचलून ठेवत आहे. या दिवशी तुळशीला अनन्यसाधारण महत्व आहे. तुळस ही भगवान कृष्णांना अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे तुळशीची ही पूजा करावी या दिवशी. तर ही आजची घरच्या घरीची पूजा कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका. मी इथे सुगंध म्हणून मी अत्तर आणलेला आहे आणि मी ते अत्तर सुद्धा सर्व देवांना लावत असते. आणि हे तांब्यामध्ये जे जल ठेवलंय ते कृष्णांसाठीच ठेवलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा मी तुळशीपत्र ऍड केलेलं आहे आणि आता आपल्याला याच गंगाजलने नैवेद्याला पूर्ण पाणी फिरवायचं आहे. तर नैवेद्याला पाणी फिरवताना नैवेद्यम समर्पयामी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, भगवान श्रीकृष्णाय नमः हे मंत्र म्हणून आपल्याला पाणी 3 वेळा सोडायचं आहे. त्यानंतर धूप आणि दीप लावायचा आहे आणि कृष्णांना ओवाळायचं आहे. त्यानंतर हळूहळू झोका देत आपल्याला पाळणा म्हणायचा आहे. तर इथे मस्तपैकी आपल्याला फुलांची सजावट करून घ्यायची आहे. पिवळ्या रंगाची फुले ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत, म्हणून मी जेवढं पिवळ्या कलरचे फुलं भेटतील तेवढी मी इथे वापर केलेला आहे. आता घंटानाद करून आपल्याला व्यवस्थित भगवान कृष्णांची आणि गणपतीची पूजा करून घ्यायची आहे. ही पूजा मी रात्री 12 वाजता केलेली आहे आणि बहुतेक जण या दिवशी उपवास ठेवतात आणि 12 वाजता कृष्णाचा जन्म झाल्यानंतर हा उपवास सोडतात. तर असंही तुम्ही करू शकता. आता मी कापूर लावून व्यवस्थित ओवाळलेला आहे. त्यानंतर घरातील ज्या स्त्रिया असतील किंवा आजूबाजूला तुमच्या ज्या मैत्रिणी असतील विवाहित त्यांना बोलवायचं आहे आणि पाळणा 5 बायकांनी धरून बोलायचा आहे. पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळस सोन्याचा देते डहाळ, कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो, कृष्ण जन्मला कंसाचा काळ, जो बाळा जो जो रे जो.
दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरस रंग, जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जो रे जो. जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी आनंद मोठा, सीता सावित्री बायांनो उठा, खारीक खोबर साखर